नमस्कार. आज 10 ऑगस्ट 2023 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, सरकारमध्ये खाजगी कंपन्यांमार्फतच कर्मचारी नियुक्ती, सेवा शुल्क कमी करून 20%वर, ठेकेदार मात्र जुनेच. म्हणजे आता जे शासकीय कर्मचारी असतील ते खाजगी कंपनी मार्फत नियुक्त करण्यात येणार आहेत, जेणेकरून पहा अगदी सरकारला सोशल सिक्युरिटीवर म्हणजे जे कर्मचारी आहेत, शासकीय कर्मचारी जे असतात त्यांच्या सोशल सिक्युरिटीवरती जो खर्च आहे तो कमी करता येईल असं त्यांचा निर्णय आहे. पंतप्रधानांसाठीच आग्रह का? अमित शहा यांचा विरोधकांना सवाल. काँग्रेसच्या काळातील घटनांचा संदर्भही त्यांनी दिलेला आहे. आता अगदी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मणिपूरबाबत जर बोललो आपण तर ते गरजेचं होतं, परंतु पंतप्रधान जर बोलत असू आपण तर ते चुकीचं आहे. मग पहा आता इथे पण दोघं पण हट्ट करत आहेत असं आपल्याला बेसिकली दिसतं, कारण पार्लिमेंटमध्ये जे सेशन आपल्याला डिबेटमधून वगैरे डिबेट आणि डिस्कशन जे व्हायचं होतं ते आपल्याला तिथं फलित दिसत नाही आहे. परंतु पार्लिमेंट सध्याला फक्त एकाच गोष्टीबद्दल बोलत आहे की PM. ओके, मग PM पण बोलत नाही आहेत किंवा सत्ताधारी PM बद्दल म्हणजे जे PM आहेत सध्याला ते जाऊन संसदेमध्ये बोलत नाही आहेत व जे विरोधक आहेत ते PM शिवाय चर्चेला तयार होत नाहीत. म्हणजे फक्त जी गाडी आलेली आहे पार्लिमेंटमध्ये किंवा डिबेट आणि डिस्कशन जे थांबलेलं आहे आपल्या संसदेमध्ये ते फक्त PM वरच येऊन तिथं फुल स्टॉप वगैरे लागत आहे. हा इथं एक मोठा इश्यू आहे, कारण पहा सध्याला जे बिल्स पास होत आहेत ते अगदी IMP बिल आहेत. ओके, म्हणजे जे डाटा प्रोटेक्शन बिल होतं, त्यानंतर जे न्यूजबाबतचं जे प्रिंटिंग प्रेसचं जे बिल आहे ते पण पास झालेलं आहे. मग असे जर बिल तुमच्या समोरून जात असतील व त्यावरती डिबेट आणि डिस्कशनचं जर होत नसेल तर ते आपल्यासाठी अगदी दुर्दैव आहे. व पहा हे बिल पुढे जाऊन कुठं सुप्रीम कोर्टात जाणार आहेत व सुप्रीम कोर्टाने जर निर्णय घ्यायला बसलं तर अगदी तुम्हाला पण माहिती आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट हर्ट करू शकता. आता 370ची सुनावणी सध्याला चालू आहे. मग त्याबद्दलची द हिंदूला न्यूज आलेलीच आहे, ते आपण पाहणार आहोत. परंतु पहा आता तिथं कुठंतरी सरकारला ते थोडंसं विरोधक वाटतं की सुप्रीम कोर्ट आपला खूपच म्हणजे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम सध्याला जास्तच होत आहे असं जे केंद्र सरकार आहे त्यांना वाटतं. परंतु पहा केंद्र सरकार आणि जे पार्लिमेंट आहे त्यांनी जर योग्य पद्धतीने जर कारवाई केली नाही तर सुप्रीम कोर्टाला इंटरव्हेन्शन तिथं करावंच लागतं. मग तुम्ही त्याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणा किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणा, सुप्रीम कोर्ट काही ऐकणार नाही. मग हा प्रॉब्लेम तिथं बेसिकली आपल्याला दिसून येतो. मग आता पहा इथं बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये मी काय शब्द वापरला तर अगदीच ज्युडिशियल रिव्ह्यू आणि ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम, तर हे संदर्भ तुम्ही त्या गोष्टीसाठी पण लिहू शकता. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांचे काल निधन झालेले आहे. मग यांचे जे पुस्तक वगैरे ते आपण पुढे पाहणार आहोत. ओके, त्यानंतर ग्रामस्तरावर माझी माती माझा देश अभियान काल चालू झालेलं आहे. 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत माझी माती माझा देश हे अभियान चालू करण्यात आलेलं आहे. मग पहा याबद्दल पण प्रश्न अगदी विचारले जाऊ शकतात. तर इंडिया इयरबुक पुढल्या वर्षी आल्यानंतर आपण त्याबद्दल डिटेलरित्या डिस्कशन त्या बुकमधून वगैरे घेणार आहोत. कारण पहा UPSC 2023ला डायरेक्टली इंडिया इयरबुकमधून डायरेक्टली प्रश्न घेण्यात आलेले होते. त्यानंतर EPFOची परीक्षा घ्या किंवा CAPFच्या पण परीक्षेमध्ये इंडिया इयरबुकचं रिलेव्हन्स वाढलेलं आहे सध्याला. ओके, याच्यापूर्वी पण इंडिया इयरबुक वेटेज होतं, परंतु मागच्या काही वर्षांमध्ये इंडिया इयरबुकचं जे वेटेज आहे ते कमी झालेलं होतं. परंतु परत एकदा UPSCने इंडिया इयरबुककडे लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे प्लीज पुढल्या वर्षीचं जेव्हा आपल्याला येईल तेव्हा हे मेरी माटी मेरा देश अभियान वगैरे जे आहे ना ते तेव्हा आपण आपल्याला हे बॅकवर्ड लिंकेजेस म्हणून तेव्हा त्या इंडिया इयरबुकमधून हे आपल्याला कव्हर करायचं आहे. ओके, म्हणजे आता हे जे आहे ना हे तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. आता सध्याला फक्त हे आता अभियान चालू झालेलं आहे म्हणून, पण पुढल्या वर्षी इंडिया इयरबुकमधून आपल्याला ते काय होमवर्क करून घ्यायचं असेल. ओके, त्यानंतर गावागावांत शिलाफलक आणि मोदी यांच्या छायाचित्रासह सेल्फी घेण्यात येणार आहे. व हे काम कशा अंतर्गत करण्यात येत आहे तर MG नरेगा स्कीम अंतर्गत हे शिला वगैरे स्थापन करण्यात येणार आहे. ओके, हे पण चांगली गोष्ट आहे, कारण पहा आपल्याला गावात रोजगार पण द्यायचा आहे व मेरी माटी मेरा देश अभियान पण चालू करायचं आहे. म्हणजे हे दोन्ही एकत्र म्हणजे हातात हात घालून अशा पद्धतीने हे कार्यक्रम वगैरे राबवला जाईल असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येईल. त्यानंतर समन्वयवादी भूमिकेचे कृतिशील विचारवंत हरी नरके यांचं निधन झालं. त्याबद्दल पहा त्यांची पुस्तके आहेत महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा, त्यानंतर महात्मा फुले यांची बदनामी एक सत्यशोधन असे त्यांची 2 पुस्तके आहेत. व त्यांनी पहा अगदीच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पण त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले होते. त्यामुळे डायरेक्टली प्रश्न यांच्यावरती पण विचारलं जाऊ शकेल व MPSCसाठी निधन वार्ता अगदी गरजेच्या असतात. याच्यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे की निसर्ग कवी यांचं निधन झालं तेव्हा पण आपण त्याबद्दल चर्चा केली होती. ओके, तर प्लीज ते तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवत चला, कारण पहा आपला मानवी मेंदू असतो की विसरतं खूप लवकर. ओके, त्यासाठी तुम्ही तुमच्या हस्ताक्षरामध्ये एकदा नोट्स काढून घ्या किंवा हे पेपर डायरेक्टली लिहून ठेवा. याच्यापूर्वी काय मी तुम्हाला होमवर्क दिलेला होता की एडिटोरियल जे आहेत ना तुमच्या
शब्दांमध्ये लिहत चला, त्यामुळे अगदी तुम्हाला भर पडेल तुमच्या ज्ञानामध्ये व अगदीच ते चिरकाल वगैरे ध्यानात राहतील. अगदी तसंच आहे, MPSC असू द्या किंवा UPSC असू द्या, तुम्हाला हँड रिटन तुमचे नोट्स असावेच लागतील. ओके, त्यानंतर पुढची न्यूज पहा. गहू तांदूळ खुल्या बाजारात दरवाढ नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे अगदीच ज्या पद्धतीने आपल्याकडे महागाईला डिफेंड करण्यासाठी वगैरे RBI जे धोरण वगैरे आखतं, मौद्रिक धोरण जे आपण म्हणतो, अगदी त्याच बेसिसवर पहा केंद्र सरकारने पण आता गहू आणि तांदूळांना खुल्या बाजारात वगैरे ते आणलेले आहेत. यामुळे काय होईल पहा, जे मार्केटमध्ये पुरवठा कमी होत होता ते पुरवठा आता अगदीच वाढेल व त्यामुळे जी मागणी आहे त्या मागणीला म्हणजे दोन्ही हे समांतर होतील व जी महागाई आहे ती कमी होण्यास वगैरे मदत होईल, आपल्या इथं बेसिकली दिसून येईल. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे पहा अन्य न्यूज गरजेची नाही आहे. ओके, स्किप करू शकता. म्हणजे राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांचं भांडण वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला आलेला आहे, काही गरजेचं नाही. त्यानंतर लोकसत्ता विचार स्किप करू शकता. पुढे या. आजचे संपादकीय सर्वाधिकार संगीत, व्यक्तिगत डिजिटल विधा संरक्षक विधेयक हे आपण पाहिलेलं आहे, त्यामध्ये इश्यू काय झालेला होता. त्यानंतर वृत्तपत्र व नियतकालिक नोंदणी विधेयक हे काय आहे, म्हणजे न्यूजपेपर आणि मॅगझिन जे रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे त्याला पण अमेंड करण्यात आलेला आहे. यातून सरकार खरोखरच कायद्यांचे सुलभीकरण करते आहे का, म्हणजे हे जे 2 कायदे आणले पहा की हे अमेंडमेंट ॲक्ट नाही आहे, तर व्यक्तिगत डिजिटल विधा संरक्षण विधेयक आणि वृत्तपत्र व नियतकालिक नोंदणी विधेयक हे जे 2 ॲक्ट आलेले आहेत, बरोबर, हे ॲक्टमधून खरोखरच केंद्र सरकार लोकोपयोगी काम करत आहे किंवा जनतेचं इझी वे वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहे का, असं इथं प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं आहे. मग या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न केला तर व्यक्तिगत डिजिटल विधा संरक्षक विधेयक जे होतं त्याचा आपण चर्चा ऑलरेडी केलेली आहे. म्हणजे डिजिटल डाटा प्रोटेक्शन बिल जे होतं त्यामधून आपल्याला त्याचे निगेटिव्ह पॉईंट दिसून आले व याचं तर म्हणजे हे सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार आहे हे बेसिकली आपल्याला सांगता येतं व निगेटिव्ह पॉईंट आपण पाहिलेले आहेत. मग आता पहा, दुसरं आहे न्यूजपेपर अँड मॅगझिन रजिस्ट्रेशन ॲक्ट. ओके, म्हणजे वृत्तपत्र व नियतकालिक नोंदणी विधेयक, यामधून पण सरकार काही करू शकते का, तर अगदीच पहा आपल्या भारत देशामध्ये अगदी जे वृत्तपत्र आहेत, आता जे म्हणजे जे डिजिटल मीडिया आहे, डिजिटल मीडियाबद्दल तर आपण इथं बोलू शकत नाही, परंतु जे प्रिंट मीडिया आहे जसं की इंडियन एक्सप्रेस, करेक्ट जर्नलिझम म्हणून त्यांचं एक वाक्य आहे पहा, अगदी ते म्हणजे बेधडक न्यूज वगैरे छापत असतं. आता अगदीच डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जर गेलात तुम्ही, म्हणजे आता जर तुम्ही न्यूज चॅनल जर पाहिलात ना तर तिथं काय आहे, ते गोदी मीडिया टाईप वगैरे आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. त्यानंतर तुम्ही यूट्यूबवरती जर एखादी चॅनल जर पाहत असाल ना तर तिथं फक्त राहुल गांधी म्हणजे दोन्हीकडे पण झुकते माप आहेत. म्हणजे एखादी असं कोणतंच न्यूजपेपर वगैरे म्हणजे कोणतंच डिजिटल मीडिया वगैरे राहिलं नाही जिथं की झिरो न्यूट्रलिटी वगैरे आपल्याला दाखवलं जाईल. ओके, हा तिथं मुख्य प्रॉब्लेम दिसून येतोय. मग त्यानंतर आता सध्याला करेक्ट जर्नलिझम जे राहिलेलं आहे ते प्रिंट मीडियामध्ये राहिलेलं आहे फक्त. ओके, मग आता ह्या प्रिंट मीडियाला पण यांनी हातात घेण्यासाठी कदाचित हा कायदा आणलेला आहे असं इथं लेखकांचं म्हणणं आहे. कारण पहा, याच्यापूर्वी असं कधी झालेलं नव्हतं की हे आपलं म्हणजे रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे त्याला आणण्याची वगैरे गरज कधीच पडली नव्हती सरकारला. मग आजच का गरज पडली. आता पहा, आपल्याकडे फक्त हे एकदा झालेलं होतं 2000 म्हणजे 1975ला इंदिरा गांधी यांनी जेव्हा इमर्जन्सी लागू केली भारतामध्ये, तेव्हा त्यांनी फक्त सरकारने सरकारच्या भल्याच्याच तुम्ही न्यूज छापायच्या असं त्यांनी तिथं रेग्युलेशन वगैरे केलेलं होतं. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही छापलेलं असेल तर आम्ही तुम्हाला म्हणजे न्यूजपेपर छापायची वगैरे परमिशन देणार नाही असं इंदिरा गांधी यांनी सांगितलेलं होतं, बरोबर. तो काळ इमर्जन्सीचा होता. मग अगदी त्या काळाची इथं काय पुनरावृत्ती होईल असं इथं लेखकांनी दावा केलेला आहे. कारण पहा, आता हे जे न्यूजपेपर आणि प्रिंट मीडिया ॲक्ट वगैरे आहे, यानंतर डिजिटल जे ॲक्ट आहे पहा, डिजिटल डाटा संरक्षण बिल वगैरे जे होतं, आता या पहा, आता यांना आपण सेपरेटली वगैरे पाहिलं. आता या दोघांना जर तुम्ही कंबाईन केलात ना तर त्यामधून फल काय भेटतं ते पहा. आता जे डिजिटल डाटा प्रोटेक्शन बिल होतं यामध्ये काय म्हटलेलं आहे की RTIद्वारे तुम्ही कोणतीच माहिती वगैरे बाहेर काढू शकणार नाही, पर्सनल माहिती. मग हेच इथं इश्यू लोकसत्तांनी उचललेला आहे. कारण पहा, लोकसत्तांनी 2013च्या दरम्यान अगदी आपल्याकडे राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील, बरोबर. मग प्रतिभाताई पाटील यांनी किती खर्च वगैरे त्यांनी केलेला आहे किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी किती खर्च केला व त्यांनी फॉरेनच्या टूर्सवर वगैरे किती खर्च केला याची माहिती लोकसत्ताने किती RTIमधूनच ती माहिती बाहेर काढली होती. मग पहा, तो वायफळ खर्च होता असं लोकसत्ताचं म्हणणं होतं तेव्हा. मग आता आपण तेव्हा न्यूजपेपर वगैरे तेव्हा तर मी वाचत नव्हतो, परंतु त्यांनी म्हटलेलं आहे की तेव्हाचं तुम्हाला हे न्यूज वगैरे आठवत असाल तर तसं त्यांनी तिथं म्हटलेलं आहे, नमूद केलेलं आहे. मग आता अगदीच तसं असू शकेल. मग पहा, RTIद्वारा ती माहिती
प्राप्त झाली होती. मग आता डिजिटल डाटा प्रोटेक्शन बिल आल्यानंतर काय म्हटलं यांनी, की तुम्ही RTI काढू शकणार नाही. बरोबर, मग RTI जर काढू शकणार नाही, मग हे जे प्रिंट मीडिया वगैरे आहेत किंवा जे वृत्तपत्र वगैरे आहेत, मग हे चांगल्या पद्धतीची माहिती वगैरे देऊ शकणार आहेत का? किंवा जी इंडियन एक्सप्रेस म्हणतं की करेक्ट जर्नलिझम आहे तो आम्ही, मग हे करेक्ट जर्नलिझम वगैरे इथं होऊ शकेल का? तर बिलकुल होणार नाही. हाच इथं मुख्य प्रश्न वगैरे यांनी मांडलेला आहे. यामुळे काय होईल, मग इंदिरा गांधी यांनी काय म्हटलं होतं, की आम्ही डायरेक्टली त्याला रेग्युलेशन केलं होतं 1975 दरम्यानच्या काळात, म्हणजे इमर्जन्सीच्या काळात इंदिरा गांधी यांनी डायरेक्टली बोलून तसं केलेलं होतं. परंतु आता हे जे सध्याचं जे सरकार आहे ते कदाचित कायद्याच्या संरक्षणाखाली यांनी डिजिटल मीडिया आणि जे प्रिंट मीडिया आहे यांना कंट्रोल करत आहेत, असं इथं लेखकांनी म्हटलेलं आहे. आता पहा, हे जे दोन्ही बिल्स आहेत, ओके, यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी अगदी असू शकतात, परंतु याच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी निगेटिव्ह आहेत हे इथं लेखकांनी स्पष्ट केलेलं आहे. व असं जर असेल तर पहा, केंद्र सरकार अगदी न्यूजला कंट्रोल करत आहे असं आपलं इथं सांगता येत आहे. कारण याच्या पूर्वीची न्यूज पहा तुम्ही, बॉम्बे हायकोर्टामध्ये सध्याला केस चालू आहे. कुणाल कामरा यांनी त्याची पिटिशन फाईल केलेली आहे. मग पहा, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे फेक न्यूज आहे त्याला कंट्रोल करण्याचा तिथं प्रश्न आलेला होता. मग पहा, ही जी 2-3 ॲक्ट जर संबंधी जर पाहिले आपण, तर केंद्र सरकार कदाचित न्यूज जी आहे त्या न्यूजला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे का, असा इथं प्रश्न येऊ शकतो. मग आता याचं बॅकवर्ड लिंकेज जर तुम्ही घेतलात, UPSCला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, की ते मीडिया आहे, म्हणजे ज्याला आपण जर्नलिझम म्हणतो, जे की लोकशाहीचं एक फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी म्हणून ओळखलं जातं, मग ते खरंच धोक्यात आहे का, किंवा अगदी योग्यरित्या चालत आहे का, असा निबंध पण विचारू शकतो, किंवा अगदीच UPSCला तो प्रश्न पण येऊ शकतो. ओके, या बेसिसवर तुम्ही हे थोडंसं उत्तर तुमचं लिहिण्याचा प्रयत्न नक्की करू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला, येथे काही गरजेचं नाही आहे न्यूज. बाकीचे सत्ताकारण न्यूज आहेत पहा, ते आपल्यासाठी गरजेचे नसतात. ओके, त्यामुळे आपण स्किप केलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. त्यानंतर आजचं द हिंदू पहा, द हिंदूमध्ये पण आजचे एडिटोरियल काही कामाचे नाहीत, परंतु 2-3 बातम्या कामाच्या आहेत. ओके, त्या आपण घेणार आहोत. तर पहिली बातमी पहा, डेव्हलप इंडिजिनियस वेब ब्राउझर ग्रॅब कॅश प्राइजेस. पहा, जे डेव्हलपर्स वगैरे आहेत, आता आपल्यापैकी जर एखादे डेव्हलपर वगैरे असेल, म्हणजे ज्यांचे अगदीच नातेवाईकापैकी वगैरे जर डेव्हलपर असतील, कम्प्युटर डेव्हलपर वगैरे, तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की भारताचं एक तुम्हाला काय वेब ब्राउझर बनवून द्यायचं आहे व त्यावरती कॅश प्राइजेस वगैरे म्हणजे जिंकायचे आहेत. आता पहा, हे कशामुळे, तर आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल आहे. ओके, आज सध्याला आपण गुगल क्रोम वापरतो किंवा इंटरनेट एक्सप्लोरर वापरतो, हे सर्व काय आहे तर अगदीच USAचे तिकडले आहेत ते. मग त्यामुळे तेथील काही प्रॉब्लेम वगैरे इश्यू येत असतात. त्यामुळे बेसिकली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय म्हटलं, की आता तुम्ही भारताचं इंडिजिनियस एक वेब ब्राउझर बनवून द्या व तिथं बक्षिसे वगैरे जिंका. आता इथं त्यांनी क्रायटेरिया पण ठेवले आहेत की SSL त्यामध्ये इन्क्लूड असावं, त्यानंतर CCA. ओके, आता हे काय आहे तर हे कम्प्युटरला अगदीच म्हणजे डाटा सुरक्षा, म्हणजे जे वरी आता पहा, एखादी तुम्ही ब्राउझरिंग साईट वगैरे जर खोलात, म्हणजे ऑनलाईन SBI.com वगैरे जर तुम्ही खोलात, तिथं काय येतं, किल्ली येते, त्याला SSL वगैरे HTTPS वगैरे तशा पद्धतीने असतं, म्हणजे ते सिक्युअर्ड साईट आहे अशा पद्धतीने ते दर्शवण्याचं एक काम आहे. मग तसं अगदी एकदम सिक्युअरली तुम्ही एक वेब ब्राउझर जे आहे ते डेव्हलप करून द्या, असं भारत सरकार म्हटलेलं आहे. व आता याच न्यूजला रिलेटेड तुम्ही कालच्या द हिंदूमधील एक न्यूज आहे ती आपण पाहणार आहोत. तर पहा, काल वृत्तपत्र विश्लेषण मी घेतलं नव्हतं, कारण 1-2च बातम्या कामाच्या होत्या, त्यामुळे मी कालचं वृत्तपत्र विश्लेषण घेतलं नव्हतं. परंतु कालची जी बातमी आहे ती आज घेतोय. तर पहा, डिफेन्स मिनिस्ट्री टू स्विच टू लोकली बिल्ट ऑपरेटिंग सिस्टम इन कम्प्युटर्स अमिड थ्रेस्ट. आता पहा, भारत सरकारने काय इकडे वेब ब्राउझर म्हटलेलं आहे आजच्या बातमीपत्रात. तर काल म्हटलेलं की जे डिफेन्स मिनिस्ट्री आहे ना आपली, त्यांनी काय केलेलं आहे, त्या विंडोज ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे किंवा ॲपलची iOS जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त आता माया ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, माया ह्या ऑपरेटिंग सिस्टीमवरचे कॉम्प्युटर वगैरे जे डिफेन्स मिनिस्ट्री आहे ती वापरणार आहे. मग ही माया ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे नेमकं, तर हे ओपन सोर्स लायसन्स आहे, म्हणजे जे उबंटू किंवा जे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम असते पहा, त्यामधून ओपनली सोर्सेसली हे जे डेव्हलप करण्यात आलेलं हे टूल आहे किंवा हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे माया. ओके, उबंटू या बेसिसवर ही ऑपरेटिंग सिस्टीम वर्क करते, म्हणजे त्याच्यामधून उत्पन्न झालेली ही माया ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणजे लिनक्स उबंटू जे असतात ना त्याच्या अंतर्गत हे डेव्हलप करण्यात आलेलं टूल आहे. ओके, मग या टूलला आपण ऑपरेटिंग सिस्टीम याद्वारे वगैरे वापर करू शकतो. व ही जी माया आहे ना ही विंडोज सारखंच आहे,
ओके, विंडोज सारखंच आहे, फक्त हे ओपनली आहे. ओपनली असल्यामुळे काय पहा, जर एखादी इश्यू वगैरे त्यामध्ये जर उत्पन्न झाला तर अगदीच लगे जे टेस्ट वगैरे करत असतात, म्हणजे लिनक्स जे काली लिनक्स वगैरे जे ऑपरेटिंग सिस्टम आहेत पहा, त्यामध्ये हेच काम करत म्हणजे जे हॅकर्स वगैरे असतात ना, तेच काम करण्याचा प्रयत्न त्यांनी करत असतात. व ओपन सोर्स ठेवल्यामुळे काय होतं पहा, तर अगदीच त्याला कुणाला पैसे तर द्यावे लागत नाहीत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला याला पैसे द्यावे लागत नाहीत. परंतु एखादी हॅकर आहे व त्याने जर याला हॅक करण्याचा वगैरे प्रयत्न केला तर अगदीच त्याला म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी मागे काय करतात, बॅकअपची सिस्टम वगैरे लावून ठेवलेली असते व त्यांनी सांगतात की अशा पद्धतीने या माया हे जे ऑपरेटिंग सिस्टम आहे ना, याला हॅक केलं जाऊ शकतं. मग त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे याचे राईट्स असू शकतात ना. ओके, परंतु बाकीचं तुम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोज वगैरे जर घेतलात ना, तर तिथं हॅक जर केलं ना, ते आपल्याला समजणार नाही. ओके, तो तिथं नेमका इश्यू येतो. ओके, त्यासाठी पहा बेसिकली हे माया ऑपरेटिंग सिस्टमवर आता सध्याला डिफेन्स मिनिस्ट्री वगैरे काम करत आहे किंवा त्याच्यावरती आता ते शिफ्ट होत आहेत. मग आता फक्त हे डिफेन्स मिनिस्ट्रीबद्दल आहे. मग त्यानंतर अगदीच सर्व जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ऑफिसेस वगैरे ते पण पुन्हा एकू करत माया ऑपरेटिंग सिस्टमवर वगैरे निर्भर होणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. व हे अगदी गरजेचं आहे, कारण पहा सध्याला जे सायबर अटॅकचं प्रमाण आहे ते अगदी वाढलेलं आहे. त्यानंतर आपण म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये एक सायबर अटॅक वगैरे म्हणजे मालवेअर सॉफ्टवेअर वगैरे आलेलं होतं, त्याबद्दल चर्चा केली होती. मग त्याचं पुढचं व्हर्जन म्हणून किंवा त्याला टॅकल करण्यासाठीच डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडियाने माया ही ऑपरेटिंग सिस्टीमवर आपण शिफ्ट करायचं असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे व तो अगदी चांगलाच आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा आता एडिटोरियल वगैरे काही कामाचे नाही, डायरेक्टली आपण नो कॉन्फिडन्स मोशन याबद्दल थोडीशी चर्चा करूयात. जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे भारत सरकारच्या विरोधात सध्याला चालू आहे, त्याबद्दल चर्चा चालू आहे, ते आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर जम्मू काश्मीरचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याबद्दल पहा, डी.वाय. चंद्रचूड यांनी काल काय म्हटलं की आपला भारतीय संविधानला एखाद्या अन्य देशाचं कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची पॉवर कोणी दिलेली आहे असं त्यांनी डायरेक्टली सवाल केलेला आहे. आता अगदीच जम्मू काश्मीरचं संविधान आपण अमेंड केला, तो काही राष्ट्र नव्हता, म्हणजे तो राज्य होता, भारत सरकारमध्येच तो इन्क्लूड राज्य होता, परंतु त्यांचं एक संविधान वेगळं होतं, बरोबर. मग ते सेपरेट संविधान होतं व भारतीय संविधानामध्ये तशा पद्धतीने कुठलंच नमूद करण्यात आलं नाही की या 370ला आपण कसं हटवू शकतो. मग तुम्ही कसं काय हटवलं किंवा आपल्या भारतीय संविधानामध्ये तशी पॉवर आहे का, असा प्रश्न डी.वाय. चंद्रचूड यांनी उपस्थित केलेला आहे. आता अगदीच हे थोडंसं केंद्र सरकारच्या विरोधात गेल्यासारखं वाटेल, परंतु भारतीय संविधानाची कॉन्स्टिट्युशनॅलिटीज तपासण्याचं काम सध्याला डी.वाय. चंद्रचूड करत आहेत. त्यानंतर कॉन्फिडन्स ऑर नो कॉन्फिडन्स, सध्याला नरेंद्र मोदी सरकार यांच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन लोकसभेमध्ये आलेलं आहे. मग त्याबद्दल किंवा जे कॉन्फिडन्स मोशन आहे ते भारतामध्ये किती वेळा सरकारच्या विरोधात आलेलं आहे ते थोडंसं चर्चा करणार आहोत आपण. तर पहा, भारतामध्ये 28 वेळा किंवा भारतीय इतिहासामध्ये 28 वेळा नो कॉन्फिडन्स मोशन पास झालेला आहे लोकसभामध्ये. त्यापैकी किती वेळा ते सक्सेसफुल राहिलं किंवा अनसक्सेसफुल राहिलं ते आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहा 15 वेळा, सर्वात जास्त वेळा म्हणजे इंदिरा गांधी यांच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन सर्वात जास्त वेळा आलेलं होतं. ओके, म्हणजे ती एक ब्युटीच आहे. त्यानंतर पुढे या, एक वेळा नो कॉन्फिडन्स मोशन आलेलं होतं, म्हणजे त्याची चर्चा होणार होती, परंतु त्याच्या पहिलंच मोरारजी देसाई सरकारने काय केलं, त्यांचा राजीनामा त्यांनी सोपवलेला होता. ओके, म्हणजे एक वेळा तशा पद्धतीने त्यांचं अनसक्सेसफुल राहिलेलं आहे नो कॉन्फिडन्स मोशनचंच. त्यानंतर 3 वेळा सरकार पडलेले आहेत नो कॉन्फिडन्स मोशनमुळे. तर पहा, एक आहे 1990मध्ये व्ही.पी. सिंग यांचं सरकार, त्यानंतर एच.डी. देवेगौडा यांचं सरकार 1997मध्ये आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार 1998मध्ये. असं 3 वेळा 1999मध्ये त्यांचं सरकार पडलेलं आहे. म्हणजे असं 3 वेळा काय झालेलं आहे, सरकार पडलेली आहेत नो कॉन्फिडन्स मोशनमुळे. ओके, तर हे बेसिकली थोडंसं ब्रीफ इंट्रो वगैरे होतं त्याचं. त्यानंतर नरेंद्र मोदी सरकार यांच्या विरोधात 2019 त्यानंतर 2023मध्ये काय झालेलं आहे, हे नो कॉन्फिडन्स मोशन आलेलं आहे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. 2018मध्ये नो कॉन्फिडन्स मोशन नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट यांच्या विरोधात पहिल्यांदा आलेलं होतं. ओके, मग त्यानंतर आता सध्याला दुसरं जे आहे ते 2023मध्ये. ओके, त्यानंतर पुढे चला. आता पहा बाकीच्या न्यूज. आणखीन ते एक न्यूज आहे पहा की हेल्थ मिनिस्ट्री डिफेंड्स PMJAY ॲज अ कॅग ऑडिट एक्सपोजेस मल्टिपल फ्रॉड. पहा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्वांना माहितीच असेल. आता ही बॅकवर्ड लिंकेजेस आहे, प्लीज एकदा MPSC आणि UPSCचे विद्यार्थ्यांनी ते प्लीज एकदा पाहून घ्या की फॅक्टमध्ये PMJAY काय असते. जर शक्य झालं तर प्लीज इंडिया इयरबुकमधूनच ही योजना जी आहे ती पाहून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही, कारण डायरेक्टली तिथून प्रश्न येतात. मग पहा, कॅगने काय म्हटलं अहवालामध्ये की जे मोबाईल नंबर आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेचं लाभ घेण्यासाठी जे
लाभार्थी आहेत यांनी एकच मोबाईल नंबर जास्त वेळा वगैरे वापरलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग भारत सरकारने याला काय डिपेंड केलेलं आहे की आपल्याकडे जास्त मोबाईलचा ॲक्सेस वगैरे आज देखील नाही आहे व OTP येण्यासाठी पहा, OTP येण्यासाठी कोणाचाही मोबाईल वगैरे तिथं वापरला जाऊ शकतो. त्यामुळे अगदी एकच मोबाईल नंबर जास्त जणांनी वगैरे वापरलेला असेल असं त्याने तिथं डायरेक्टली म्हटलेलं आहे व हे आपण पण मान्य करतो पहा. कारण अगदीच आता आपण पण आधार कार्ड, आता म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझं आधार कार्ड काढण्यासाठी माझ्या वडिलांचाच नंबर देण्यात आलेला होता. ओके, पुन्हा मी जाऊन त्याला अपडेट वगैरे करून घेतलं. अगदी तशा पद्धतीने इश्यू होऊ शकतो असं इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वगैरे म्हटलेलं आहे व ते अगदी गरजेचं आहे. फक्त यामधून आपल्याला काय शिकायचं आहे तर PMJAY या स्कीमचं वगैरे या स्कीमचं बॅकवर्ड लिंकेजेस तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर CAG हे पण एक पद जे आहे हे कॉन्स्टिट्युशनल पद आहे किंवा नाही हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता मी तिथं उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते तुम्हाला अगदी माहिती असणं गरजेचं आहे पहा. कारण MPSC किंवा UPSC असेल तर त्याबद्दल प्रश्न विचारू शकते. हां, यावर्षी प्रश्न आलेला होता ना, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल पद कोणतं आहे किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडी कोणती आहे असा प्रश्न UPSC प्रिलिमला पण आलेला होता व त्यानंतर CAPFला पण काल प्रश्न आलेला होता. ओके, कॉन्स्टिट्युशनल बॉडीबद्दल. ओके, त्यामुळे प्लीज एकदा तुम्ही ते पाहून घेऊ शकता. ओके, त्यानंतर अशा पद्धतीने आजचं द हिंदू इथं संपतं. त्यानंतर पहा, कालच्या द हिंदूमधील ही न्यूज पाहिली. त्यानंतर कालच्या लोकसत्तामधील एक न्यूज आहे पहा, शेतकरी ही शिक्षेच्या कक्षेत येत आहेत, जे की बनावट कीटकनाशक वापरल्यास 6 महिन्यांचा कारावास त्यांना होणार आहे. ओके, हे कशामुळे होत आहे असं तर पहा, अगदीच कीटकनाशकामुळे जसं की आपण जे गिधड आहेत पहा, गिधडांना पण त्याचा त्रास वगैरे होत आहे. म्हणजे डायक्लो गोळी आहे आपल्याकडे, त्याचं किडनी फेल्युअरसाठी पण म्हणजे किडनी फेल्युअरला वगैरे त्याचं एक कारण आपण मानलं जातं. तर त्याच बदल्यासाठी काय करत आहे जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी बिल आणलेलं आहे, म्हणजे ते बिल आणण्याच्या तयारीत आहेत की बनावट कीटकनाशक वापरल्यानंतर म्हणजे जे विक्रेता आहे त्याला तर सजा होईलच होईल, परंतु जे शेतकरी असतील ना त्यांच्यावर पण इथं सजा वगैरे केली जाईल. मग पहा, तर इथं बेसिकली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जरमध्ये जर तुम्ही म्हटलात ना तर इथं प्रॉब्लेम काय होतं की शेतकऱ्यांना ही बनावट आहे किंवा नाही हा प्रश्न तिथं बेसिकली म्हणजे उचलून येईल. कारण पहा, शेतकऱ्यांना अगदी शेतकरी काय शिकलेले वगैरे नसतील बरोबर, मग त्यांना पहा अगदी जे औषध वगैरे विक्रेत्याने दिले तेच ते औषध वगैरे घेऊन येणार आहेत. मग त्यांना बनावट आहे किंवा नाही हे कसं काय समजणार, हे पण एक प्रश्न तिथं निर्माण केला जाईल. मग आता पाहूयात विधानसभेमध्ये वगैरे याबद्दल काय डिबेट वगैरे होईल किंवा हा कायदा आल्यानंतर अगदी आपल्याला ते पाहता येईल. ओके, तर हे अशा पद्धतीने सर्व न्यूज होत्या. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.